या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की सारंग सावलीच्या मागे सावलीला शोधण्यासाठी गेलेला असतो. पावसाचं वातावरण झालेलं असतं, त्यामुळे तिलोत्तमा सारंगला फोन करते आणि म्हणते की सारंग, मला खरं सांग, तू त्या मुलीला शोधण्यासाठी तिच्या पाठीमागे गेला आहे ना? तेव्हा सारंग म्हणतो की अगं आई, सावली माझी जबाबदारी आहे आणि कर्तव्यसुद्धा. तू काळजी नको करू, मी अगदी व्यवस्थित येईल. तेव्हा तिलोत्तमा म्हणते की म्हणजे बायकोचं ऐकून आता आईचं काहीच ऐकायचं नाही असं ठरवलं आहे का तू? तेव्हा सारंग म्हणतो की अगं आई, असं का बोलतीयस? आणि तुला म्हटलं ना मी, पांडुरंग आहे, तो आहे माझ्या पाठीशी, तो मला काहीही होऊ देणार नाही, तो काळजी करू नकोस. तिलोत्तमा म्हणते सारंग काहीही ऐकणार नाही, तू अगोदर घरी ये. परंतु तो ऐकत नाही आणि म्हणतो की नको काळजी करू आणि फोन ठेवून देतो. तर पुढे आल्यानंतर त्याची गाडीही बंद पडते. तो खाली उतरतो आणि पावसामध्ये रस्त्याने धावत असतो. तर इकडे जिथे सावलीचे आईबाबा झोपलेले असतात तिथेही पाऊस पडायला लागलेला असतो आणि सावलीची आई खूपच टेन्शनमध्ये असते. ती खूप रडत असते आणि ओरडत असते की कुणी आहे का इकडे, वाचवा म्हणून ओरडत असते. तर हा आवाज सावलीला जातो आणि सावली लगेचच धावायला लागते आणि तिच्या आईबाबांपर्यंत पोहोचलेली असते. तर सारंग इकडे रस्त्यावरती पावसात भिजत उभा राहिलेला असतो आणि तितक्यातच एक वारकरी सायकलीवरती आलेला असतो आणि तेव्हा सारंग म्हणतो की तुमची सायकल मला मिळेल का हो? मला खूप महत्त्वाचं काम आहे, मी हवे तेवढे पैसे तुम्हाला देतो. त्यावेळेस ते म्हणतात की हो, मी सायकल देतो, तुम्ही बिनधास्त घेऊन जावा आणि तुमचं काम झालं की समोर एक विठ्ठलाचं मंदिर आहे, तिथे तुम्ही लावा, मी नंतर घेऊन जातो. त्यानंतर सारंग ती सायकल घेऊन त्या सायकलीवर सावलीच्या आईबाबांकडे यायला लागलेला असतो. तर इकडे सावली खूपच रडत असते आणि ती म्हणत असते, काय चुकलं र देवा, काय चूक झाली माझ्या आईबाबांची, इतक्या दिवस तुझी भक्ती केली आणि आता त्या भक्तीला, त्या विश्वासाला जाग म्हणते आणि जाग माऊली जाग म्हणून ती गाणं म्हणायला लागते आणि ती गात असते. त्यानंतर तर इकडे सारंग तिथपर्यंत जवळपास आलेला असतो आणि तेवढ्यातच तिच्या वडिलांना शुद्ध येते आणि ते साऊ साऊ म्हणतात आणि शुद्ध आल्यानंतर ते म्हणतात की मला वारीला जायचं आहे, माझी वारी राहिली आहे, चला आपण जाऊयात. पाऊस पडत असल्यामुळे सावली आणि सावलीची आई त्यांना म्हणत असतात की आपण माघारी जाऊयात, आता तुम्हाला चालायलाही येत नाही आणि आपण आता वारी कशी करणार आहोत, खूप पाऊस पडत आहे, आपण माघारी जाऊयात. तर इकडे तिलोत्तमा मात्र खूपच काळजीत असते. ती सारंगला फोन लावत असते परंतु त्याला फोन लागत नाही आणि ती सारंगच्या बाबांना म्हणत असते की अहो, किती अंधार पडला आहे आणि पाऊसही पडतोय, मला खूप काळजी वाटते हो. तेव्हा ते म्हणतात की तू काळजी नको गो करू, येईल तो. ते म्हणते की तुम्हाला नाही ओळखणार आईचं मन, खूपच काळजी वाटते. आणि इकडे तर ही जयंती म्हणत असते की काय हो, तुमच्या बहिणीला काय कळतं का नाही, सांगून जायचं वेळची काही अक्कल बिक्कल आहे का नाही तिला, असं बिना सांगता कोण घरातून पळून जातं का? आणि गेलेत आता सारंगसाहेब तिच्या मागे मागे, किती पाऊस पडतोय आणि असल्या मोठ्या पावसाचं काय खरं नसतं बरं का, असं ती बोलत असते. तर सारंग सायकलीवर येत असताना सायकलचीही चेन पडत असते आणि त्याला ती चालवताही येत नसते, त्यामुळे तो तिथेच कडेला सायकल लावतो आणि त्यानंतर धावत धावत तो येतो. त्याला कुणीकडे जावं हे समजत नसतं, परंतु तेवढ्यातच जिथे सावलीचं पैंजण पडलेलं असतं तिथपर्यंत सारंग पोचलेला असतो आणि ते सारंग पैंजण पाहून सावलीचंच आहे हे ओळखतो आणि त्या दिशेने तो धावायला लागतो आणि त्यानंतर लगेचच सारंग तिथे पोचतो. तो पोचता क्षणी सावलीवरती ओरडतो, सावली, तुला काय वेळ लागलं का गं? तुला सांगून जायला काय होतं, अख्खं पुन्हा शोधलं मी. बाबा सांगा तुमच्या पोरीला, तुम्हाला भेटायचं असतं, इकडे यायचं असतं तर मी काय नाही म्हटलं असतं का, तुम्हाला भेटू दिलं नसतं का? त्यानंतर सारंग म्हणतो की सावली, मला तुझ्यावरती चिडायचं नाही, पण सांगून जायचं ना गं, काळजी वाटते,
म्हणून तो तिला जवळ घेतो. त्यानंतर तो तिच्या बाबांकडे पाहतो आणि म्हणतो की बाबांना काय झालं. तेव्हा सावली म्हणते की सारंग सर बघा ना, त्यांची तब्येत बिघडली आहे आणि ते म्हणतात की मला वारी पूर्ण करायची. मी वारी जर पूर्ण नाही केलो तर स्वतःला कधीच माफ करणार नाही. तेव्हा सावली म्हणते की अगं आई, तू तरी सांग ना. तेव्हा तिची आईही म्हणते की अगं, त्यांना वाटतंय तरी वारी पूर्ण करायला हवी आणि जिथं हे असतील तिथं मी असेल. आणि त्यावेळेस सारंगला आणि सावलीला समजत नाही की नेमकं काय करायचं. आणि हा भाग इथेच संपलेला असतो. असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा.